इथे मी कांदा आणि शिमला मिरची घेतलेली आहे एक पातळ चिरून, त्याच्यामध्ये हिरवी बारीक मिरची घातलेली आहे बारीक चिरून, त्याचबरोबर ओवा घातला हातावरती चोळून, आणि इथे पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धनेपूड, थोडासा हिंग आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता इथे मी एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यात एक चमचा तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे. आता हे मिश्रण आहे ना, या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तव्यावरती तेल गरम झालं की ते चारी बाजूने असं पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती अगदी पातळ लेअरमध्ये हा पोळा पसरवून घ्यायचा आहे. तेल चांगलं गरम झालं आणि चारी बाजूला तव्याच्या पसरवलं ना तेल, की पोळा छान असा भाजला जातो, तव्याला चिटकत नाही. झाकण ठेवून 2 मिनटं वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे बेसन आहे ते छान शिजलं जातं आणि पोळाही छान असा शेकला जातो. तर चारी बाजूने असं आलटून पलटून आपल्याला पोळा शेकून घ्यायचा आहे. हे बघा, ह्याच्या जे कडा आहेत ना ते व्यवस्थित भाजल्या जात नाही, तर ते अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे. कमी तेलकट आणि कमी तेलामध्ये हा मस्त असा कुरकुरीत कांदा भजीसारखा बेसनचा पोळा बनवून रेडी होतो. नक्की ट्राय करून बघा.